नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि स्टॉकशास्त्र या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खास आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंड लाईन्स हा विषय डिस्कस करणार आहोत, जो आमच्या सगळ्यांच्या आवडीचा आहे. ट्रेंड लाईन्स ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे एक ट्रेडर आपली ट्रेडिंग जर्नी एका वेगळ्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणारे टॉपिक अशा पद्धतीने असतील. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रेंड लाईन नेमक्या काढायच्या कशा, हाऊ टू ड्रॉ ट्रेंड लाईन्स. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे ट्रेंड लाईन काढताना आपल्याकडून चुका कोणत्या कोणत्या होऊ शकतात, ज्या आपण टाळल्या पाहिजेत आणि ज्यामुळे आपलं ट्रेडिंग बेटर होईल. आणि या इतर सगळ्या गोष्टींसोबतच मी तुम्हाला एक स्पेशल गिव्ह अवे देणार आहे, म्हणजे एक फ्री गिफ्ट देणार आहे वर्थ ₹1500, म्हणजे ₹1500. तर हे नेमकं काय गिफ्ट असणार आहे आणि कोणाला ते मिळणार आहे या व्हिडिओच्या व्ह्यूअर्सपैकी, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आपण बघणार आहे की ट्रेंड लाईन वापरण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, कोणत्या पद्धती वापरून आपण ट्रेंड लाईनमधून मॅक्सिमाइज करू शकतो आपलं प्रॉफिट. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे फक्त थेरॉटिकल एक्सप्लेनेशन आपण बघणार नाही आहोत ट्रेंड लाईनचं, तर रिअल लाईफ चार्ट एक्झाम्पल्स मी तुम्हाला देणार आहे, रिसेंट पास्टमधले काही जुन्या काळातले, जेणेकरून तुम्हाला हा विषय पूर्णपणे लक्षात यावा. चला तर मग ट्रेंड लाईन या विषयावरती मेजर व्हॅल्यू ॲडिशनसाठी तयार व्हा. आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. ट्रेंड लाईन समजून घेण्यासाठी आपण पुढच्या स्क्रीनवर जातोच आहे, पण त्याआधी जो स्पेशल गिव्ह अवे मी मेन्शन केला होता ₹1500, तो काय हे थोडक्यात समजून घेऊया. तर हा जो फ्री गिव्ह अवे आहे हा या बेसिसवरती मिळणार आहे की या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील अबाउट द ट्रेंड लाईन्स, ज्याची उत्तरं या व्हिडिओमध्येच कुठेतरी लपलेली आहे. तर या प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तरं दिली, दोन्हीच्या दोन्ही प्रश्नांची, तर अशी बरोबर उत्तरं देणाऱ्या 3 व्ह्युअर्सना ₹1500चा फ्री गिव्ह अवे मिळणार आहे. तर तो काय असणार आहे, जो एक मास्टर क्लास आहे अबाउट द ट्रेंड लाईन्स, ॲडव्हान्स्ड लेवलच्या ट्रेंड लाईन्स कशा काढायच्या आणि त्याचा वापर कसा करायचा, हा मास्टर क्लास फ्रीमध्ये मिळणार आहे 3 व्ह्युअर्सना. आणि हा कम्प्लिटली ॲडहॉक बेसिसवरती असणार आहे. असं नाही की पहिल्या 3 कमेंट्सना मिळणार आहे किंवा शेवटच्या 3 कमेंट्सना मिळणार आहे. तर रँडम नंबर्स मी पिक करणार आहे, कदाचित कमेंट नंबर 9 किंवा उत्तर नंबर 9 किंवा उत्तर नंबर 15, उत्तर नंबर 25, उत्तर नंबर 99, असं कुठलंही आपण पिक करू. त्यामुळे मेक शुअर की तुम्हाला या प्रश्नांची जर उत्तरं माहीत असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून यू विल स्टँड अ चान्स टू विन अ फ्री मास्टर क्लास. आणि याचसोबत या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. सो ट्रेंड लाईनचा वापर कसा करायचा हे समजून घेण्यासाठी आपण सगळ्यात आधी ट्रेंड लाईनच्या मागचं लॉजिक समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर ट्रेंड म्हणजे काय, सामान्य भाषेत कल, आणि लाईन म्हणजे रेषा, म्हणजेच मार्केटचा कल दाखवणारी रेषा आपल्याला समजून घ्यायची. आणि आपण मार्केटमध्ये म्हणतोच की ट्रेंड इज आवर फ्रेंड. त्यामुळे ट्रेंड जेव्हा आपल्याला एखादा समजेल किंवा एखादं रिव्हर्सल ऑफ ट्रेंड आपल्याला समजेल, तेव्हा तो ट्रेंड कॅच करून त्या बेसिसवरती मार्केटमधून, स्टॉक्समधून प्रॉफिट काढणं आपल्यासाठी सोपं होतं आणि यासाठी ट्रेंड लाईन्सचा वापर करता येतो. सो ॲज वी ऑल नो, मार्केट कशा पद्धतीने मूव्ह करतं, जेव्हा ते खाली जाणार असतं तेव्हा एका सिम्पल लाईनमध्ये मूव्ह करत नाही, तर अशा पद्धतीने लोअर लोज बनवतं. आणि जेव्हा स्टॉक मार्केटला वर जायचं असतं त्यावेळेला ते हायर हाय अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बनवतं. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे हायर हाय आणि लोअर लोचे पॅटर्न्स आहेत हे एकमेकांशी कनेक्ट करून त्यापासून आपल्याला ट्रेंड लाईन बनवायचे आणि त्या बेसिसवरती आपले ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग डिसिजन घ्यायचे. सो आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती जो चार्ट दिसतो आहे तो अशा पद्धतीचा आहे. हा मुळात एक डाऊन ट्रेंडमध्ये असणारा चार्ट आहे. इथे तुम्हाला दिसते की स्विंग लो तयार झालं आहे, त्यानंतर अजून एक स्विंग लो तयार झालं आहे आणि त्याच्याही खाली अजून एक स्विंग लो तयार झाला आहे, म्हणजेच काय, लोअर लो फॉर्मेशनचं मार्केट आहे. अशा वेळेला आपण 2 पद्धतीच्या ट्रेंड लाईन काढू शकतो. एक म्हणजे आपण लोअर लोज कनेक्ट करू शकतो आणि दुसरं म्हणजे जे लोअर हाईज बनवत आहे सध्या मार्केट, हे सुद्धा आपण कनेक्ट करू शकतो. सो आपल्यासमोर दिसणारं जे मार्केट स्ट्रक्चर आहे यामधले सगळे डॉट्स आपण ज्या वेळेला कनेक्ट करू, लोअर हाईज आणि लोअर लोज, त्यावेळेला आपल्याला 2 ट्रेंड लाईन्स मिळतील. आणि कोणत्याही ट्रेंड लाईनच्या वरती किंवा या ट्रेंड लाईनच्या खालती जर आपल्याला ब्रेक मिळाला तर त्या बेसिसवरती आपण आपला डिसिजन घेऊन आपला ट्रेड फॉर्म करू शकतो. आता इथं दिसताना पिक्चर परफेक्ट तुम्हाला दिसते कारण मी थेरॉटिकली एक्सप्लेन करतो आहे, पण आपण रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया, ज्यामध्ये आपण रिसेंटली एक ट्रेंड लाईन आयडेंटिफाय केली होती. तर हा स्टॉक तुम्हाला दिसत असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, याचा डेली चार्ट आहे आणि हा 4 डिसेंबरला आपण शेअर केला होता सोशल मीडिया अकाउंट्सवरती. तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळेल किंवा आपल्या स्टॉकशास्त्र ॲपवरती सुद्धा बघायला मिळेल. सो इथे आपण काय केलेलं आहे, हे जे लोअर हाईज होते हे आपण कनेक्ट केले एका ट्रेंड लाईनने, त्याशिवाय आपण हे पॉईंट्स आहेत सपोर्टचे हे सुद्धा कनेक्ट केले आणि या दोन्हीपासून एक ट्रेंड लाईन बनवली. आणि जेव्हा या ट्रेंड लाईनच्या वरती आपल्याला ब्रेकआउट मिळाला तेव्हा आपलं म्हणणं होतं की हा एक स्ट्रॉंग ब्रेकआउट आहे आणि 40 ते 42ची स्ट्रेंथ आपण कन्सिडर करून 65 ते 70पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला मिळू शकतात एखाद्या स्विंग ट्रेडमध्ये. इथे बाकी पण काही फॅक्टर्स आपण आयडेंटिफाय केले जे आपण नंतर बघूच व्हिडिओमध्ये. तर या 4 डिसेंबरच्या स्टॉक आयडेंटिफिकेशननंतर नेमकं सेंट्रल बँक ऑफ इंडियाने परफॉर्म कसं केलं ते आपण बघूया. ॲज यू कॅन क्लिअरली सी, इथे
इथे जे प्राईस पॉईंट तुम्हाला दिसतात इथे आपण आयडेंटिफाय केलं होतं आणि त्यानंतर स्टॉक क्लिअरली 70 ऑलमोस्ट 76पर्यंत हाय स्टॉकनी लावला फक्त काही दिवसांमध्ये, म्हणजे 4 डिसेंबरपासून ते ऑलमोस्ट फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये. सो अशा पद्धतीनं आपण ट्रेंडलाईनचा वापर करून चांगले स्टॉक्स आयडेंटिफाय करू शकतो आणि त्यामधून चांगले प्रॉफिट्स मिळवू शकतो, नॉट जस्ट इन शॉर्ट टर्म बट ऑल्सो इन द लॉंग रन. सो मागच्या एक्झाम्पलवरून तुम्ही म्हणाल की तुम्ही काय एका मिनिटामध्ये सगळं सांगितलं की अशी ट्रेंडलाईन काढा आणि लगेच प्रॉफिट मिळवा, खरंच इतकं सिम्पल आहे का? तर येस, एकदा तुमची नजर या गोष्टीसाठी तयार झालं की ही गोष्ट तुम्हाला खरंच सोपी वाटणार आहे. यासाठी तुम्ही सिम्पल प्रॅक्टिस आपण काय करू शकतो ट्रेंडलाईनसाठीची, ती म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये हायर हाईज किंवा लोअर हाईज अशा पद्धतीचे फॉर्म केलेले दिसतील तेव्हा ते तुम्ही एका सिंगल लाईनने कनेक्ट करायचा प्रयत्न करा. अगदी तुम्ही लाईनच काढायला पाहिजे अशी काही गरज नाही आहे. तुम्ही व्हर्च्युअली तुमच्या नजरेने सुद्धा असं म्हणू शकता की इथे एक लाईन एका पद्धतीची तयार होते किंवा एक रेजिस्टन्स तयार होतं किंवा जो सपोर्ट आहे तो सुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही ड्रॉ करू शकता डेली चार्ट्सवरती, वीकली चार्ट्सवरती, टू स्टार्ट विथ मंथली चार्ट्सवरती. आणि यानंतर तुमची नजर आपोआप तयार होईल कुठे कशा पद्धतीचा ब्रेकआउट मिळतो आहे हे सुद्धा तुम्हाला इमिजिएटली समजायला सुरू होईल. याच्या आधीचं आपण जे एक्झाम्पल बघितलं होतं ते कशा पद्धतीचं होतं की स्टॉक एका डाऊन ट्रेंडमध्ये होता आणि त्यानंतर त्या स्टॉकने ब्रेकआउट घेऊन तो स्टॉक वरती गेला. पण जेव्हा एखादा स्टॉक ऑलरेडी अप ट्रेंडमध्ये आहे तेव्हासुद्धा आपण ट्रेंडलाईन वापरू शकतो का? तर येस, ट्रेंडलाईन आपण 2 वेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. नेमक्या त्या 2 कोणत्या पद्धती आहेत हे आपण बघूया, पण त्याआधी हायर हाय स्ट्रक्चरचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. तर इथे काय झालेलं आहे की एक स्विंग लो तयार झाला आहे, हा दुसरा स्विंग लो तयार झाला आहे आणि हा तिसरा. त्यामुळे आपण जेव्हा हे तिन्ही स्ट्रक्चर कनेक्ट करतो आणि त्याचसोबत जे स्विंग हाय तयार झालेले आहेत हे तिन्ही आपण कनेक्ट करतो तेव्हासुद्धा 2 पद्धतीच्या ट्रेंडलाईन्स इथे तयार होतात आणि या बेसिसवरती सुद्धा आपण बुलिश किंवा बेरिश साईडचे ट्रेड्स घेऊ शकतो. तर ट्रेंडलाईन ड्रॉ करून ट्रेड घेण्याआधी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजेत? तर त्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी ट्रेंडलाईन ड्रॉ करताय तेव्हा मेक शुअर की तुम्ही कुठलाही एखादा रँडम पॉईंट चार्टवरचा कनेक्ट करत नाही आहे, तर प्रॉपर एखादा सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचा पॉईंट कनेक्ट करताय. सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचा पॉईंट आयडेंटिफाय कसा करायचा? तर एखाद्या पॉईंटला गेल्यानंतर एखाद्या स्टॉकमध्ये सडन फॉल येत असेल तर तो एक रेजिस्टन्सचा पॉईंट असतो, किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर जर सडन राईज एखाद्या स्टॉकमध्ये येत असेल म्हणजे खूप चांगली मूव्ह येत असेल तर तो सपोर्टचा पॉईंट तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि तुम्ही काही स्टॉक्स जर आयडेंटिफाय केले किंवा काही स्टॉक्सचे चार्ट आयडेंटिफाय केले तर तुम्हाला असे जे पॉईंट्स मी म्हणतोय ते इझिली आयडेंटिफायबल असतील. अशा वेळेला एखादा डाऊन ट्रेंडमध्ये जाणारा स्टॉक तुम्ही सतत बघताय आणि त्यानंतर तुम्हाला जर का असं आढळलं की इथे एक ट्रेंडलाईनचा ब्रेक झाला आहे तर तुम्ही इथे आपली पोझिशन बनवू शकता जी अपसाईड असेल किंवा बुलिश साईडची असेल आणि ही जी पूर्ण मूव्ह आहे ही कॅप्चर करू शकता, जशा पद्धतीने सेंट्रल बँक ऑफ इंडियामधली मूव्ह आपण कॅप्चर केलेली होती. अजून एक महत्त्वाची गोष्ट कोणती आहे जी ट्रेंडलाईन आपल्याला आयडेंटिफाय करून दाखवते तर ती म्हणजे ट्रेंड शिफ्ट झाल्याची गोष्ट. जसं इथं तुम्हाला दिसते की हा स्टॉक लोअर लोज बनवत होता आणि त्यानंतर इथे ट्रेंडलाईन ब्रेक झाल्यानंतर त्याने आपला ट्रेंड चेंज केला फ्रॉम डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड. त्यामुळे आपल्याला डाऊन ट्रेंडमधून अप ट्रेंडमध्ये गेलेल्या स्टॉकची मॅक्सिमम मूव्ह कवर करायचा चान्स ट्रेंडलाईनमुळे मिळू शकतो. आणि अजून एक पॉझिटिव्ह फॅक्टर जो ट्रेंडलाईन स्ट्रॅटेजी वापरल्यामुळे आपल्याला ट्रेडिंगमध्ये एज मिळते ती अशी आहे की आपल्याला खूप चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळतो. जसं उदाहरणार्थ इथे डाऊन ट्रेंडमधून स्टॉक अप ट्रेंडमध्ये गेला आहे तर आपण इथे एंट्री घेऊ, आपला स्टॉप लॉस छोटा असेल जो इतका असेल आणि त्याच्या बदल्यात आपल्याला जो रिवॉर्ड मिळणार आहे तो मात्र खूप मोठा असेल, म्हणजेच इतका मोठा असेल. त्यामुळे खूप चांगल्या रिस्क रिवॉर्डचे ट्रेड जर तुम्हाला शोधायचे असेल तर ते तुम्ही ट्रेंडलाईनचा वापर करून डेफिनेटली शोधू शकता. ट्रेंडलाईनसाठी तुमची नजर ऑटोमॅटिकली तयार कशी होत जाईल? तर समजा तुमच्यासमोर एखादा रँडम चार्ट अशा पद्धतीने समोर आला जो आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे, तर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती तो चार्ट इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली हे जे पॉईंट्स आहेत जे स्विंग हाईज आहेत हे आयडेंटिफाय होतील आणि तुम्ही डेफिनेटली हे अशा पद्धतीचे जे पॉईंट्स आहेत हे कनेक्ट करून इमिजिएटली ट्रेंडलाईन आयदर व्हिज्युअली किंवा प्रॅक्टिकली चार्टवरती ड्रॉ करायची प्रॅक्टिस करू शकता. तर आता आपण व्हिडिओच्या सेकंड सेक्शनमध्ये आलो आहे, म्हणजेच आपण बघणार आहे की ट्रेंडलाईन काढताना नेमक्या चुका आपण कोणत्या करतो, तुम्ही, मी, आपण सगळेच रिटेल ट्रेडर्स, इन्व्हेस्टर्स. तर मुळात काय होतं, जेव्हा एखाद्या स्टॉकची मूव्ह अशा पद्धतीने सुरू असते त्यावेळेला ट्रेंडलाईन काढण्याची घाई आपल्याला बऱ्याच वेळा इतकी झालेली असते की एखादा सपोर्टचा किंवा रेजिस्टन्सचा पॉईंट प्रूव्ह होण्याआधीच आपण त्याला ऑलरेडी कन्सिडर करतो डीम टू बी अ रेजिस्टन्स पॉईंट आणि तो कन्सिडर करून आपण ऑलरेडी ट्रेंडलाईन काढतो. उदाहरणार्थ आपण असं समजूया की हा जो रेजिस्टन्स पॉईंट आहे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे हा एक प्रूव्हन पॉईंट आहे, कारण इथून प्राईसने एक रिजेक्शन घेऊन ही प्राईस खालच्या बाजूला आलेली आहे. पण हा जो दुसरा पॉईंट आहे हा अजून स्टॉक इथे ट्रेड करतो आहे, इथे थोडंसं रिजेक्शन दिसलेलं आहे पण अजून ते प्रूव्हन नाही आहे, कारण जोपर्यंत प्राईस इथे रिजेक्शन घेऊन खाली येत नाही टू सर्टन एक्सटेंट ॲटलीस्ट 5-10% तरी तोपर्यंत हा पॉईंट जो आहे हा आपला प्रूव्ह होणार नाही आहे रेजिस्टन्सचा.
पण प्राईस इथे गेल्यानंतरच आपल्यातला जो इम्पल्सिव्ह ट्रेडर आहे ना, तो काय करतो, अरे इथे आल्यावर बहुतेक रेजिस्टन्स घेतोय स्टॉक, तर आपण ही डिरेक्टली ट्रेंडलाईन कनेक्ट करतो आणि इमिजिएटली या बेसिसवरती इथे ट्रेड घेतो आणि इथे कुठेतरी आपण स्टॉप लॉस ठेवतो आणि या खालच्या बाजूचा ट्रेड आपण बेरिश साईडचा घेतो, सेम विथ द बुलिश ॲज वेल. आणि नेमकं काय होतं, इथे स्टॉक थोडासा घुटमळतो आणि पटकन अपसाईड मूव देतो. किंवा जर आपण बुलिश साईडची मूव बघत असू तर हा स्टॉक इथे आलेला असतो, आपण अशा पद्धतीची एक रँडम ट्रेंड लाईन आधीच काढतो आणि त्यानंतर इथे जो स्टॉक आहे हा वर जाण्याऐवजी पटकन खाली जातो आणि आपला स्टॉप लॉस हिट होतो किंवा आपण लॉस घेऊन त्या स्टॉकमधून बाहेर पडतो किंवा त्या सिक्युरिटीमधून बाहेर पडतो. तर ही इम्पल्सिव्ह मिस्टेक टाळण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, माइंडसेट चांगला असणं गरजेचं आहे, इम्पल्सिव्ह जे डिसिजन मेकिंग आहे ते कमी करणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत कुठलीही ट्रेंडलाईन जी आहे ही कमीत कमी 2 टच पॉईंट्स झाल्याशिवाय व्हॅलिड नाही आहे, हे तुम्ही स्वतःला समजावा कोणताही ट्रेड घेण्याआधी. म्हणजेच काय, समजा हा जो रेजिस्टन्स पॉईंट आहे हा ऑलरेडी इथं पण असेल, म्हणजे हा पहिला पॉईंट झाला, हा सेकंड पॉईंट झाला आणि नाव दिस इज गोइंग टू बी अ थर्ड पॉईंट आणि इथे जर प्राईस आली असेल तर डेफिनेटली तुम्ही ॲग्रेसिव्हली ट्रेड घेऊ शकता अशा पॉईंटला. पण जर हा पहिल्यांदाच इथे येणार असेल, म्हणजेच हा रेजिस्टन्स पॉईंट जर अस्तित्वातच नसेल आणि पहिल्यांदाच स्टॉक इथे येणार असेल ट्रेंडलाईन प्रूव्ह होण्याआधी, तर डेफिनेटली तो ट्रेड अवॉइड करणं आपल्यासाठी बेटर आहे. आता आपण बघणार आहे ट्रेंडलाईन ड्रॉ करण्यामधली सेकंड कॉमन मिस्टेक, जी बऱ्याचशा ट्विटर आणि ट्रेडिंग व्ह्यूमध्ये दिसणाऱ्या चार्ट्सवरती मला दिसून येते, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. तर इथे क्लिअरली तुम्हाला दिसेल जे प्राईस ॲक्शन पॅटर्न जे मी इथे बनवलेलं आहे किंवा एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे, इथे हे जे 2 पॉईंट आहेत हे क्लिअरली सपोर्ट पॉईंट्स आहेत. त्यामुळे हे 2 पॉईंट्स कनेक्ट करून आपण एक व्हॅलिड ट्रेंडलाईन ड्रॉ करू शकतो, कारण आपली जी 2 पॉईंट अटॅच व्हायला हवेत ही कंडिशन आहे, ही इथे फुलफिल येते. पण तिसऱ्या वेळेला काय झालेलं आहे, ही ट्रेंडलाईन कम्प्लिटली ब्रीच झाली आणि हा जो सपोर्ट झोन आहे हा ब्रीच झाला आहे. म्हणजेच यापुढं ही ट्रेंडलाईन जरी आपण एक्सटेंड केली तरीसुद्धा ती व्हॅलिड असणार नाही. पण बऱ्याच वेळेला काय केलं जातं की हा ब्रीच झालेला झोन आहे, एक वेळेला 2 वेळा हा कम्प्लिटली इग्नोर केला जातो आणि ही ट्रेंडलाईन अशीच एक्सटेंड केली जाते इथंपर्यंत. आणि बऱ्याच वेळेला असं काय क्लेम केलं जातं की इथे जेव्हा परत स्टॉक येईल तेव्हा हा सपोर्ट घेऊन नक्कीच वर जाईल. कधीतरी कर्मधर्म संयोगानं असं होऊ शकतं की इथे आल्यानंतर तो स्टॉक नेमका सपोर्ट घेईल आणि वर जाईल, पण असं होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, निग्लिजिबल आहेत, कदाचित 15 ते 20% असतील. सो अशा पद्धतीची ट्रेंडलाईन जी एक्झिस्टिंग प्राईस ॲक्शनचं स्ट्रक्चर ब्रीच करून एखाद्या कॅन्डलच्या थ्रू गेलेली आहे किंवा एखाद्या प्राईसच्या थ्रू गेलेली आहे, तर अशी कधीच करू नका. एखादी विक जी असते कॅन्डलची आपल्या, ती ब्रीच करून गेलेली ट्रेंडलाईन एक वेळ व्हॅलिड आहे, पण जी कॅन्डलच्या मधोमध जाते किंवा कॅन्डलच्या आरपार जाणारी ट्रेंडलाईन आहे ही कम्प्लिटली इनव्हॅलिड आहे, ती चालण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्या बेसिसवरती डिसिजन मेकिंग घेणं कम्प्लिटली चुकीचं आहे. आता तिसरी कॉमन मिस्टेक आपण डिस्कस करूया, ती म्हणजे 1 मिनिटचा चार्ट, 5 मिनिटाचा चार्ट, 10 मिनिटाचा चार्ट, 15 मिनिटाचा चार्ट, यावरती बरेच जण ट्रेंडलाईन्स ड्रॉ करतात. असं नाही आहे की त्या टाईम फ्रेमवरती ट्रेंडलाईनचं लॉजिक चालत नाही, डेफिनेटली येस, त्या 1 मिनिटाच्या चार्टवरती सुद्धा ट्रेंडलाईन काढली आणि ती जर व्हॅलिड असेल तर खूप चांगलं डिसिजन मेकिंग तुम्हाला घेता येऊ शकतं, नो डाऊट. पण हे कुणी करावं जे प्रोफेशनल ट्रेडर्स आहेत, ज्यांना खूप एक्सटेन्सिव्ह ESचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी. पण जर आपण न्यूबी असू, आपल्याला काही वर्षांचाच अनुभव आहे अजून यामध्ये, तर त्या बेसिसवरती आपण 1 मिनिटाच्या चार्टवरती ट्रेंडलाईन काढणं हे चुकीचं असू शकतं. कारण काय की जितकी आपण लोअर फ्रेमला येऊ तेवढा नॉईज जास्त असतो चार्टमध्ये, तेवढा चार्ट खूप व्होलॅटिलिटी दाखवत असतो. त्यामुळं जर तुम्ही अगदी बिगिनर असाल तर तुम्ही मंथली चार्टने सुरू करा, त्यावरती ट्रेंडलाईन काढा, त्यानंतर वीकलीवरती या, मग डेलीवरती या आणि मग यू कॅन ट्राय विथ 1 आवरली ऑर मे बी 15 मिनिट चार्ट. पण तुम्ही जस्ट सुरुवात करताय किंवा तुम्हाला अजून एखादंच वर्ष झालं आहे मार्केटमध्ये आणि तुम्ही डिरेक्टली 1 मिनिटावरती ट्रेंडलाईन काढून त्या बेसिसवरती मोठे डिसिजन घेताय जर तुमचे ट्रेडिंगचे, तर हे मात्र थोडंसं कुठेतरी तुम्ही थांबवणं बेटर आहे असं मला वाटतं. कारण यामुळे जर मोठं नुकसान झालं तर आपण डिरेक्टली स्टॉक मार्केटच्या बाहेर फेकले जाऊ शकतो, जर रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित इन प्लेस नसेल तर. सो ही मिस्टेकसुद्धा आपण टाळावी असं मला वाटतं. मला ऑलमोस्ट 2015 पासून म्हणजे आतापर्यंत 9 वर्ष तरी झालेत, मी खूप रेअर केसमध्ये 1 मिनिटच्या बेसिसवरती ट्रेंडलाईन काढतो, कारण माझं 1 मिनिटवरती डिसिजन मेकिंगच नसतं. वीकली आणि डेली बेसिसवरती खूप चांगल्या ट्रेंडलाईन्स वर्क करतात आणि त्या बेसिसवरती खूप चांगले प्रॉफिटसुद्धा होतात. जे येणाऱ्या लाईव्ह एक्झाम्पलचं जे आपलं सेशन आहे आजच्या व्हिडिओमधलं, त्यात मी तुम्हाला दाखवणार आहे की युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 33 पासून 90 पर्यंतची मूव आपण ट्रेंडलाईनच्या बेसिसवरती कशी कॅप्चर केली फक्त 1 ते 1.5 वर्षामध्ये. पण त्या चार्ट एक्झाम्पल्सवर जाण्याआधी व्हिडिओमधल्या पुढच्या सेक्शनवरती आपण जाऊया. तर आता आपण बघतोय ट्रेंडलाईन वापरण्याच्या पद्धती, म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण ट्रेंडलाईन वापरून प्रॉफिट कमवू शकतो. तर यामध्ये महत्त्वाच्या अशा 2 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत आपण बघूया, ती म्हणजे तुम्हाला जी स्क्रीनवरती सध्या दिसते ही आहे बुल सपोर्टची पद्धत. म्हणजेच काय, जर एखादा स्टॉक वारंवार एखाद्याच पॉईंटच्या आसपास सपोर्ट घेत असेल
तर जसं आपण आधी डिस्कस केलं, त्याने 2 वेळेला जेव्हा सपोर्ट घेतला एकाच लेवलला, तेव्हा आपण ही ट्रेंड लाईन काढू शकतो आणि त्या बेसिसवरती 3rd टाईम 4th टाईम आपण डिसिजन घेऊ शकतो. सो या बेसिसवरती आपण या सपोर्टच्या बेसिसवरती, ट्रेंड लाईन सपोर्टच्या बेसिसवर आपला बाईंगचा जो कॉल आहे किंवा बाईंगचा जो डिसिजन आहे तो घेऊ शकतो आणि या पॉईंटपासून ते वरच्या रेजिस्टन्सपर्यंत ही इतकी मूव कॅप्चर करू शकतो ऑन द बेसिस ऑफ ट्रेंड लाईन बुल सपोर्ट. आणि जी दुसरी पद्धत आहे जी खूप चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला देते, जी जास्त इफेक्टिव्ह आहे, ती अशा पद्धतीची आहे. ती म्हणजे बेरिश ब्रेकआउटची पद्धत. जे तुम्हाला बरेचसे ब्रेकआउट चार्ट्स दिसत असेल त्यामध्ये ही पद्धत तुम्हाला वापरलेली दिसेल. तर इथे काय होतं, आपण एक ऑलरेडी डाऊन ट्रेंडमध्ये असणारा स्टॉक आयडेंटिफाय करतो. आपण त्याच्या रेजिस्टन्सचे पॉईंट्स जे आहेत ते नोट डाऊन करायला सुरू करतो. जसं आपण हा पॉईंट नोट डाऊन केला, इथे आपण एक ट्रेंड लाईनचा पहिला पॉईंट बनवला. जेव्हा दुसरा पॉईंट बनला तेव्हा ही ट्रेंड लाईन व्हॅलिड झाली. ती व्हॅलिड झाल्यानंतर आपण ती एक्सटेंड करतो पुढच्या पॉईंटला आणि मग इथे आपण वाट बघतो की ब्रेकआउट होऊन स्टॉक वर जातो आहे का, अजून गेला नाही आहे, तर तेव्हा आपण डिसिजन घेत नाही. पण जेव्हा केव्हा ही ट्रेंड लाईन ब्रेक करून स्टॉक वरच्या बाजूला जातो तेव्हा आपण इथे आपला एक बाईंग डिसिजन घेतो ऑन द रीटेस्ट लेवल आणि त्यानंतरची जी वरची मोठी मूव आहे, जशी आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बघितली, ती मूव कॅप्चर करण्यासाठी ट्रेड घेतो. सो आता थेअरी बहुत हो गई, आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स बघूया. रिसेंटली स्टॉकशास्त्र ॲपवरती, आपल्या स्टॉकशास्त्राच्या यूट्यूब चॅनलवरती आपण काही स्टॉक्स आयडेंटिफाय केले होते बेस्ड ऑन द ट्रेंड लाईन ब्रेकआउट्स, ते आपण बघूया. टिप्स इंडस्ट्रीजचा डेली चार्ट आपण जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की इथे ट्रेंड लाईन झाली होती. आपले जे व्हॅलिडिटीसाठीचे पॅरामीटर्स आहेत की 2 टच कंप्लीट असायला हवेत, हे इथे व्हॅलिड झाले आणि तिसऱ्या वेळेला इथे स्टॉकने चांगला ब्रेकआउट दिला. ही लेवल होती जवळजवळ 360च्या आसपासची आणि त्यानंतर स्टॉक 484पर्यंत गेला. म्हणजे जे खूप चांगली मूव आपल्याला ट्रेंड लाईनच्या बेसिसवरती इथे कॅप्चर करता आली असती. इथे अजून एक स्टॉक तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, KCP लिमिटेड. हा स्टॉकसुद्धा आपण स्विंग ट्रेडिंगच्या व्हिडिओज जर तुम्ही आधीचे जाऊन बघितले तर त्यामध्ये ऑलरेडी आयडेंटिफाय केलेला आहे या लेवलला. हा एक ॲडव्हान्स्ड कॉन्सेप्टची ट्रेंड लाईन आहे किंवा एक पद्धतीचा ॲक्च्युली रायझिंग वेज पॅटर्न या स्टॉकने तयार केला होता. युजली रायझिंग वेज नंतर स्टॉक डाऊन साईडला ब्रेकआउट देतो किंवा ब्रेकडाऊन देतो, पण इथे स्टॉकने अपसाईड ब्रेकआउट दिला, सप्लाय झोनच्या वरतीसुद्धा आणि अपसाईड ट्रेंड लाईनच्या वरतीसुद्धा. त्यामुळे ऑलमोस्ट 170 ते 216पर्यंतची रॅली आपल्याला कॅप्चर करता आली बेस्ड ऑन द ट्रेंड लाईन ॲनालिसिस. आणि आत्ता जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं, दिस इज द क्लासिक एक्झाम्पल ऑफ ट्रेंड लाईन ब्रेकआउट. 2021मध्ये 8 जूनला वीकली चार्टच्या बेसिसवरती युनियन बँक ऑफ इंडियाने ट्रेंड लाईन ब्रेकआउट दिलेला होता जवळजवळ 35 रुपयाच्या आसपास. म्हणजेच डाऊन ट्रेंडमध्ये असणारा स्टॉक, जसं आपण डिस्कस केलं, त्याने या ट्रेंड लाईनच्या वरती ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर 35 रुपयांपासून 83 रुपयांपर्यंत हा स्टॉक आला. 83 ते 90च्या आसपास काही पार्शियल प्रॉफिट्स आपण बुक केले, पण त्यानंतर 90च्या वरतीसुद्धा खूप चांगली मूव दिली स्टॉकने. सो जस्ट इमॅजिन, जर 2 ते 3 वर्षामध्ये तुमचा ट्रेंड लाईन ब्रेकआउट स्टॉक 35 रुपयापासून 90 रुपीजपर्यंत जात असेल, म्हणजे जवळजवळ तुमचे पैसे तिप्पट करत असेल, तर तुम्ही ते पैसे तिप्पट करण्यासाठी मेहनत किती घेत आहे, फक्त एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट शोधताय. त्यासोबत ॲडिशनल सपोर्ट जर असतील, जशा पद्धतीने डबल बॉटम पॅटर्न असेल किंवा RSI डिव्हर्जन्स असेल, तर दॅट विल बी अन ॲडेड ॲडव्हान्टेज, नो डाऊट. पण खूप साध्या सोप्या ॲनालिसिसच्या बेसिसवरती सुद्धा खूप मोठे प्रॉफिट्स आपल्याला मार्केट देऊ शकतं. वी जस्ट हॅव टू बी डिसिप्लिन्ड इनफ फॉर दॅट. हे आपल्याला युनियन बँकेचं एक्झाम्पल दाखवतं. आणि 2021मध्ये आपला यूट्यूब चॅनल मात्र नव्हता, पण आपला टेलिग्राम चॅनल होता आणि त्यावेळेला युनियन बँक असेल, अल्काईल अमाईन, बालाजी अमाईन्स असे स्टॉक्स आपण ट्रेंड लाईन ब्रेकआउटच्या बेसिसवरती शेअर केले होते. तर तुम्ही आजसुद्धा जाऊन बघू शकता आपल्या कम्युनिटीमध्ये की त्या तारखेला ते शेअर केलेले होते, जस्ट फॉर द क्रॉस चेक और क्रॉस रेफरन्स इफ यू वॉन्ट. व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यामुळे 3 चार्ट शेअर करूनच मी थांबतो आहे. पण तुम्ही आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओज बघू शकता जिथे आपण ट्रेंड लाईन ब्रेकआउटच्या बेसिसवरती स्टॉक्स आयडेंटिफाय केलेले आहेत. विप्रोसारखं रिसेंट एक्झाम्पल आहे जिथे आपण 380 ते 500पर्यंतची रॅलीसुद्धा बघितली जवळजवळ डिमांड झोन प्लस ट्रेंड लाईन ब्रेकआउटच्या बेसिसवरती. आणि अशा पद्धतीचे अजून बरेचसे स्टॉक आहेत जे आपण चॅनलवरती ऑलरेडी डिस्कस केलेत. व्हिडिओच्या सुरुवातीला प्रॉमिस केल्याप्रमाणे फ्री गिव्ह अवेसाठी 2 स्पेशल प्रश्न तुमच्यासाठी येतात, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची, ती आधी बघूया. ट्रेंड लाईनच्या विषयाची बेसिक माहिती किंवा बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला या व्हिडिओमधून आला असेल याची मला खात्री आहे. पण या विषयामध्ये तुम्हाला अजून इंटरेस्ट असेल आणि यामधलं ट्रेंड लाईन्सचं ॲडव्हान्स नॉलेज तुम्हाला जर हवं असेल तर आपला मास्टर क्लास तुम्ही जॉईन करू शकता. हा कम्प्लिटली मराठीमधून असणारा कोर्स आहे आणि जवळजवळ 1 तास एक्सक्लुझिव्हली अबाउट द ट्रेंड लाईन्स आहे. आणि हा कोर्स केल्यानंतर ट्रेंड लाईन या विषयावरती अजून काही फारसं बघण्याची किंवा वाचण्याची तुम्हाला गरज नाही पडणार, ही नक्की खात्री बाळगा. यामधून खूप चांगलं व्हॅल्यू ॲडिशन मिळेल. हा एक तर पूर्ण कोर्स मराठीमधून आहे. हा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून, PCवरून, तुमच्या मोबाईलवरून ॲक्सेस करू शकता. यामध्ये 40पेक्षासुद्धा जास्त चार्ट्स आपण डिस्कस केलेत, त्यामुळं कंप्लीट प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला या कोर्समधून नक्की मिळेल. या कोर्सची व्हॅलिडिटी 6 महिन्याची आहे, त्यामुळे तुम्ही आज जरी बाय केला तरी 6 महिन्यामध्ये कधीही संपवू शकता तुमचं एकच लॉग इन वापरून मोबाईल OTPचं कोणत्याही डिव्हाइसवरून, नो लिमिट. आणि याचसोबत ट्रेंड लाईन्स वापरून
स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं लावायचं याबद्दलचं नॉलेजसुद्धा तुम्हाला या कोर्समधून कम्प्लिटली मिळेल. आणि या कोर्सचं कॉन्टेंट काय आहे हे सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. सो मुळात ट्रेंडलाईनच्या मागचं लॉजिक काय आहे, यामधले मिथ्स कोणते कोणते आहेत, टिक्स आणि ट्रिप्स काय आहेत वापरण्याचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी आहे जी वापरून तुम्ही ट्रेंडलाईनच्या बेसिसवरती एंट्री खूप चांगल्या पद्धतीनं सुधारू शकता. हा कोर्स आत्तापर्यंत 117पेक्षा सुद्धा जास्त लोकांनी अवेल केलेला आहे आणि सगळ्यांना हा कोर्स व्हॅल्यू ॲडिशन देणारा वाटलेला आहे आणि सगळ्यांचे रिव्ह्यूज खूप पॉझिटिव्ह आहेत, फीडबॅक्स खूप चांगले आहेत. आणि एक स्पेशल ऑफर तुमच्यासाठी आहे, ती म्हणजे या कोर्सवरती 50% ऑफ आहे. आणि 50% ऑफ करण्यासाठी तुम्हाला जो कुपन कोड वापरायचा आहे तो पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही ठिकाणी दिला आहे. कोर्सची जी लिंक आहे तीसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नक्की या कोर्समध्ये काय काय कवर केलं आहे याचा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ फ्री तुम्हाला बघायला मिळेल. हा तुम्ही बघा. हा तुम्हाला जर योग्य वाटला, यातून मिळणारं नॉलेज तुम्हाला खरंच घेणं गरजेचं आहे असं वाटलं तर हा कोर्स घेण्याचा विचार नक्की करा. या कोर्सच्या संदर्भात कोणताही टेक्निकल प्रॉब्लेम आला किंवा इश्यू असेल तर तो रिझॉल्व्ह करण्यासाठी रिगीची टीम तुमच्यासोबत कायम असेल मदत करण्यासाठी. आणि तुम्हाला काही एज्युकेशनल कंटेंटच्या संदर्भातला इश्यू असेल तर तो तुम्ही माझ्यासोबत जो नंबर दिलेला आहे कोर्समध्ये त्यामध्ये तुम्ही कधीही डिस्कस करू शकता. सो डोंट वरी अबाउट इट. आणि हा जो डिस्काउंट असणार आहे 50%चा फ्लॅट 50%चा, हा काही दिवस असणार आहे फक्त पहिल्या 50 कॅन्डिडेटसाठी जो हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा कोर्स अवेल करतील. त्यानंतर जी रेग्युलर प्राईस आहे ती सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल असेल. त्यामुळे मेक शुअर जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर आत्ताच बुक करून ठेवा. पुढच्या 6 महिन्यामध्ये तो तुम्ही कधीही बघू शकता. नो वरीज. आणि आता आपण आलो फ्री गिव अवेच्या सेक्शनमध्ये. म्हणजेच 2 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याची उत्तरं जर तुम्ही बरोबर दिलीत तर यू विल स्टँड अ चान्स टू विन द ट्रेंडलाईन मास्टर क्लास जो आपण आधी डिस्कस केला तो तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे, कम्प्लिटली फ्री, विदाउट स्पेंडिंग अ पेनी. सो हे 2 प्रश्न कोणते आहेत? तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे ट्रेंडलाईन वापरण्याच्या किती पद्धती आहेत हे आपण डिस्कस केलं व्हिडिओमध्ये प्रिसाइजली मी सांगितलं आहे वापरण्याच्या किती पद्धती आहेत आणि त्या कशा कशा आहेत हे सुद्धा. सो जर माहीत असतील तर ते कमेंटमध्ये लिहा. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे किमान किती टच पॉईंट झाल्यानंतर आपण एखादी ट्रेंडलाईन व्हॅलिड समजतो. हा सुद्धा पॉईंट खूप इन डेप्थ आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे व्हिडिओमध्ये. सो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की माहिती आहेत जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल. सो इफ येस तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर लिहायला विसरू नका. तुमच्यापैकी 3 जणांना आपला कोर्स कम्प्लिटली फ्री बेसिसवरती मी देणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर लकी विनरमध्ये तुमचं नाव आलं आहे पण त्याआधीच तुम्ही समजा हा उद्याच कोर्स बाय केला आणि तुमचं नाव पण लकी विनर या लिस्टमध्ये आलं तर काय होईल, तर तुम्ही जे काही फी पे केली असेल या कोर्ससाठी ही कम्प्लिटली रिफंड मिळेल आमच्या साईडने रेगीच्या पोर्टल थ्रू. ती मी प्रोसेस करेन तुमच्यासाठी. आणि या कोर्सचे विनर कुठे अनाऊन्स होणार आहेत तर आपलं जे स्टॉकशास्त्र ॲप आहे या ॲपवरती हे विनर्स अनाऊन्स केले जातील. व्हिडिओ ज्या दिवशी आपला अपलोड होईल तेव्हापासून 7 दिवसाच्या आतमध्ये. सो तुम्हाला आपल्या स्टॉकशास्त्र ॲपवरती येऊन फक्त बघायचं 7 दिवसामध्ये की आपलं नाव लकी विनर्समध्ये आलं आहे का. लकी विनरचं नाव किंवा त्याचा युजर आय डी जो काय असेल यूट्यूबचा ते मी टाकेन तिथे. आणि नेमकी कमेंट नंबर किती होते किंवा उत्तर कितव्या नंबरचं दिलेलं होतं हे सुद्धा मी टाकेन. हे कम्प्लिटली रँडमली ॲडॉक बेसिसवरती होणार आहे. सो यू विल स्टँड अ चान्स. एव्हरीवन हॅज गॉट अ 100% चान्स टू विन दिस. सो डू पार्टिसिपेट. फक्त तुम्हाला कमेंट तर करायचे. इट्स अन इझी टास्क. ठीक आहे. सो आय होप आजच्या व्हिडिओमधून जी काही व्हॅल्यू मी तुमच्यासोबत शेअर केली आहे ही तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन वाटलं असेल. आणि इफ येस तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवरचा कंटेंट जो आहे जो तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या बाकीच्या प्लेलिस्टसुद्धा नक्की चेकआउट करा. खूप चांगले स्टॉक्स ओपन होत आहेत आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे जे तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकतील. सो आपल्या चॅनलला रेग्युलरली व्हिजिट करा, नवीन व्हिडिओज बघा आणि इतरांसोबतसुद्धा शेअर करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात आणि इतका तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देता या चॅनलला, या चॅनलच्या व्हिडिओजला, त्याबद्दल खूप 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 मनापासून थँक्यू व्हेरी मच. आपण भेटूया परत पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट घेऊन. अंटिल देन बाय बाय.